नमस्कार सगळ्यांना. प्राण ऊर्जा हिलिंग सेंटरमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे. आत्मबंधन, आत्मबंधन, आत्मबंधन. कसे आहात सगळे? कसे आहात? व्हिडिओ ऑन करून बसायचा आहे. खूप छान अशा एनर्जी तुम्ही एक्सचेंज करणार आहात. तर आज तुम्हाला व्हिडिओ ऑन करून बसायचे आहे. रुपाली मॅम म्हणतायत छान. रुपाली मॅम लास्ट बॅचला देखील होत्या. मॅम तुमचा अनुभव तुम्ही सांगू शकाल का की तुम्ही हा वर्कशॉप केल्यानंतर तुमच्या जीवनामध्ये काय चेंजेस झालेले आहेत? रुपाली मॅम किंवा लास्ट बॅचचे आपल्याकडे अजून बरेच आहेत आपले स्टुडंट. दुर्वा मॅम तुम्ही देखील लास्ट टाइम वर्कशॉप केलेला आहे, तर तुम्हाला काय फरक पडला? सगळ्यांनी व्हिडिओ ओपन करायचा आहे. फरक छान पडला. म्हणजे हा खूप बोला राग दुर्वा राग मॅम. व्हायचा तो थोडासा कमी झाला. खूप राग राग व्हायचा ना तो कमी झाला. आवाज येतोय तुम्हाला? बाकीच्यांना आवाज हो. येतोय का? ओके. लास्ट बॅचचे जे स्टुडंट आहेत त्यांनी आपला अनुभव अगदी थोडक्यात सांगायचा आहे की कसं वाटलं. रुपाली मॅम बोलतात की पॉझिटिव्हिटी आली. आज आपण ऍक्च्युअल सबकॉन्शियस माइंड म्हणजे काय किंवा रेकी म्हणजे काय या मेन टॉपिकला सुरुवात करणार आहोत. ओके. तर सबकॉन्शियस माइंड म्हणजे काय इथून आपण सुरुवात करणार आहोत. त्याआधी मी तुम्हाला एक गोष्ट सांगते, एक छान असा मंत्र देणार आहे आज सुरुवातीलाच. तो म्हणजे दिवसभरात आपण फुल डे 60 ते 70 हजार विचार करत असतो. जरी तुम्ही विचार थांबवण्याचा प्रयत्न केला तरी ते शक्य होत नाही, कारण आपल्या माइंडला आपण कंट्रोल करू शकत नाही. ओके. तर जेव्हा जेव्हा निगेटिव्ह थॉट्स आपल्या माइंडमध्ये येतात तेव्हा तुम्हाला काय करायचंय की कट 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 आपल्या नाभीच्या इथे 3 वेळा कट कट कट, डिलीट 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 असं म्हणायचंय. अगदी क्षणार्धात तुमचं जे माइंड निगेटिव्ह थॉट्स करत असेल ते लगेच तुम्ही पॉझिटिव्ह विचारांकडे वळू शकाल. ओके. तर हा हा एक मंत्र आहे. तुम्ही आतापासून यूज करू शकता. आपल्या आधीच्या बॅच मध्ये देखील यूज करत आहेत. ओके. तर आता आपण स्टार्ट करूया की सबकॉन्शियस माइंड कसं वर्क करतं आणि सबकॉन्शियस माइंड म्हणजे काय याला आपण सुरुवात करणार आहोत. पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे प्राण ऊर्जा रेकी हिलिंग सेंटरमध्ये. आता बघा सबकॉन्शियस माइंड म्हणजे काय हे जर तुम्हाला अगदी सोप्या भाषेत समजायचं झालं तर जेव्हा तुम्ही दिवसभरात कामं करतात ते काम तुम्ही अगदी जाणून बुजून करत असतात की मला आता कामाला जायचं आहे, मला जेवण बनवायचं आहे, गोळीला जायचं असेल, जे काही तुम्ही काम करता हे अगदी ठरवून करत असता. पण रात्री झोपल्यानंतर देखील तुमचं माइंड चालू असतं. तुम्ही जे काही काम करतात किंवा तुम्ही जे अन्न खाताय ते अन्नपचन करणं, राईट आहे. त्याचप्रमाणे इतरही काही गोष्टी आहे जसं की रक्तभिसरण करणं, तुम्ही श्वास घेताय, या गोष्टींवर तुमचं सबकॉन्शियस माइंड जे आहे हे वर्क करत असतं, त्याचं प्रभुत्व असतं. ओके. तर सबकॉन्शियस माइंड जे आहे ह्या इमेजमध्ये दाखवल्याप्रमाणे आपलं कॉन्शियस माइंड म्हणजे जे आपण काम ठरवून करतो हे फक्त 10% वर्क करतं आणि 90% वर्क हे सबकॉन्शियस माइंड करत असतं. समजलं की सबकॉन्शियस माइंड जे आहे हे 90% वर्क करत असतं. त्यामुळे जेव्हा तुम्ही रात्री झोपायला जाल तर सबकॉन्शियस माइंड ऍक्टिव्ह कधी असतं तर रात्री झोपल्यानंतर. रात्री झोपायच्या आधी आणि सकाळी उठल्यानंतर काही वेळ सबकॉन्शियस माइंड ऍक्टिव्ह असतं. त्यामुळे जेव्हा तुम्ही रात्री झोपायला जाल तेव्हा दिवसभरातील फक्त चांगल्या गोष्टी ज्या घडलेल्या आहेत त्या आठवायच्या आहेत आणि तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला पुढे काय पाहिजे आहे त्याच गोष्टींवर तुम्हाला विचार करायचे. ओके. तर कॉन्शियस माइंड आपलं 10% वर्क करतं आणि सबकॉन्शियस माइंड 90% वर्क करतं. ते आपले इमोशन्स, हॅबिट, व्हॅल्यूज, बिलीफ, प्रोटेक्टिव्ह रिॲक्शन, लॉंग टर्म मेमरी आणि इंट्युशनचं म्हणजे इंट्युशन पॉवर जी आहे ही पॉवर आपली सबकॉन्शियस माइंडमुळे इम्प्रूव्ह होत असते. ओके.
तर हे सबकॉन्शियस माइंड जे आहे ह्याला ट्रेन कसं करायचं? तर त्यासाठी तीन पद्धती आहेत. एक म्हणजे अफर्मेशन, व्हिज्युअलायझेशन अँड मेडिटेशन. या तीन गोष्टींनी तुम्ही तुमचं सबकॉन्शियस माइंड ट्रेन करू शकता. ओके. आता बघा, अफर्मेशन म्हणजे काय, तर कळत नकळत तुम्ही ज्या काही दिवसभरात बोलताय तुमच्या मुलांबद्दल असेल, बऱ्याच वेळ बघा काय होतं, ज्या आई आहेत त्यांना जर कोणाचा कॉल आला, मैत्रिणीचा असेल किंवा आई वडिलांचा असेल किंवा कोणाचा अगदी जवळच्या व्यक्तीचा फोन आला, सहज आपण बोलून जातो की काय ग तुझं बाळ काय करतं? काही नाही, ते हुशार आहे पण अभ्यास करत नाही, असं बोलतो की नाही? हुशार भरपूर आहे पण अभ्यास करत नाही, हुशार भरपूर आहे पण ऐकत नाही. म्हणजेच काय करतो आपण? कळत नकळत आपण आपल्या मुलाबद्दल अफर्मेशन देत असतो. राईट आहे. मग अफर्मेशन कशी असली पाहिजे? तर त्याचं एकदम छान उदाहरण म्हणजे की आपल्या जिजाऊ माता आहेत, त्या आपल्या मुलाला म्हणजे शिवाजी महाराजांना अगदी बालपणात काय म्हणायच्या? कोण सांगू शकेल? शिवाजी महाराजांची जी आई आहे जिजाऊ, त्या आपल्या मुलांना म्हणजे शिवाजी महाराजांना अगदी त्यांच्या बालपणामध्ये काय म्हणायच्या? कोण सांगू शकेल? माहितीये तुम्हाला? हिंदवी स्वराज्य. अजून राजे म्हणायचे. ओके. बघा, आणि आपण काय म्हणतो? शिवाजी महाराजांच्या आईने अगदी लहानपणापासून त्यांना राजे हे अफर्मेशन दिलं, आणि त्यानंतर आपल्या महाराष्ट्राला अगदी योद्धा मिळाले, अगदी छान असे राजे मिळाले. पण आत्ताची पद्धत काय आहे? बाळ जन्माला आलं की तुम्ही फेसबुकवर देखील काही जणांचं असे रील्स वगैरे असतात की मला मुलगी झाली आहे, मुलगा झाला आहे, छान असं नाव सुचवा. तुम्ही बघितलं असेल. किंवा अगदी गुगलवर सर्च करून देखील आपल्या मुलाचं आपण छान असं नाव ठेवतो. आणि जेव्हा मुलाचं नाव जेव्हा आपण ठेवतो आणि नाव ठेवल्यानंतर आपण त्याला त्या नावाने आवाज देतो का? काय वाटतं? विचार करा की तुमच्या मुलाला तुम्ही तुमच्या मुलाच्या नावाने आवाज देत आहेत की बबलू, सोनू, चिंटू, मिंटू असं अशा नावाने आवाज देता? इथे काय होतं की तुमच्या मुलाच्या नावातील ती एनर्जी जी आहे ही एनर्जी ब्रेक होते. काय वाटतं मोनाली मॅम, तुम्ही तुमच्या मुलांना कसा आवाज देता? अगदी मुलांच्या नावाने आवाज देता की सोनू इकडे ये, बबलू इकडे ये? तुम्ही काय करत आहात तिथे? तुम्ही तुमच्या मुलाच्या नावाची एनर्जी जी आहे ही ब्रेक होते. तुम्ही त्या ठिकाणी असं बोलू शकता की तुम्हाला आता असं वाटत असेल की माझ्या बाळाने युपीएससी क्रॅक करावी, जस्ट तुम्ही त्या तुमचा बाळ समोर आला ना की बोलायचं की माझ्या बाळाने युपीएससी क्रॅक केलेली आहे, तो एका छान क्लास 1 अधिकारी झालेला आहे, असं तुम्ही कधी म्हणता का? की तुम्ही म्हणता की माझं बाळ ऐकतच नाही, दिवसभर मोबाईलवरच असतं? कुठची एनर्जी तुम्ही आई म्हणून तुमच्या मुलापर्यंत पोहोचत आहात? कुठची एनर्जी पोहोचवता? पॉझिटिव्ह एनर्जी की निगेटिव्ह एनर्जी? काय मत आहे तुमचं? तर अफर्मेशन कशी असावी किंवा अफर्मेशनचं काय वर्क आहे, काय रोल आहे आपल्या लाईफमध्ये, हे समजून देण्यासाठी डॉक्टर मसुरो इमोटो यांनी एक वॉटर एक्सपेरिमेंट केलेला आहे. ओके. जेव्हा जेव्हा तुम्ही गुगलवर जाऊन सर्च करू शकता डॉक्टर मसुरो इमोटो, तर तुम्हाला तिथे त्यांचं वॉटर एक्सपेरिमेंट मिळेल किंवा राईस एक्सपेरिमेंट मिळेल, ते देखील तुम्ही तिथे चेक करू शकता. तर हे आहे राईस एक्सपेरिमेंट जे डॉक्टर मसुरो इमोटो यांनी केलेलं आहे. हे अफर्मेशनचं एक्सपेरिमेंट आहे. त्यांनी सेम 3 बरण्यांमध्ये सेम भात भरून ठेवलेला होता, शिजवलेला भात. ओके. एका बरणीला लव हे अफर्मेशन दिलं, दुसऱ्या बरणीला नथिंग हे अफर्मेशन दिलं, आणि तिसऱ्या बरणीला हेट हे अफर्मेशन दिलं. अहो ते काय आणि करताय पिल्लू? काही दिवस तो भात तसाच बरण्यांमध्ये ठेवून दिला. ज्या बरणीतील भाताला लव अफर्मेशन दिलं पिल्लू होतं, म्हणजे अन्न हे पिल्लू पूर्ण ब्रह्म आहेस, तू माझ्यासाठी पिल्लू खूप छान आहे, तुझ्यामुळे माझी लाईफ खूप चांगली चालली आहे, असं पिल्लू चांगलं चांगलं अफर्मेशन त्या भाताला दिल्यानंतर तो भात बरेच दिवस तसाच राहिला. ज्याला काहीच बोलले नाही, तो हो थोडासा खराब नको झाला, त्याला असं म्हणजे तुझ्यामुळे माझ्या लाईफमध्ये प्रॉब्लेम्स आलेले आहेत, किंवा भरपूर मग निगेटिव्ह त्याच्यावर एनर्जी तुम्ही त्या भाताला बसवलंय ना. दिल्यानंतर
त्या भाताला अगदी तुम्हीच काजळी बसवलं ना, मग काजळी काय लागली करेल होती ते आणि विचार. त्या भातातून पाणी ये निघालं. म्हणे बाबा, ये. ओके. तर हे असं काळा राईस तोंड नाही, एक्सपेरिमेंट. त्याचं मग तुम्ही तोंडच सांगा की आहे हो. दिवसभरात तुम्ही तुमच्या घरातील फॅमिली मेंबर्स असतील किंवा तुमची मुलं असतील, त्यांच्यासाठी तुम्ही कुठचे अफर्मेशन देता? जास्त फोकस तुमचा कशावर असतो? पॉझिटिव्ह गोष्टींवर असतो की त्याला मी निगेटिव्ह काय करू. गोष्टींवर असतो? ये बाबा, कशाला बसला. आता बऱ्याच लेडीजचा प्रॉब्लेम आहे की माझे मिस्टर असंच करतायत, तसं करतायत. राईट. पण कसे असू द्या, आपण हे असे निगेटिव्ह एनर्जीज त्यांच्यापर्यंत पास करण्यापेक्षा जे सिंगल लाईफ म्हणजे सिंगल पॅरेंट्स म्हणून लाईफ जगतायत ना, त्यांना विचारा की कसंही का असे ना, आपला लाईफ पार्टनर आपल्या सोबत असणं किती महत्वाचं आहे. माझा आवाज ब्रेक होतोय का? ब्रेक होतोय, आवाज येतोय आता बघा. आता येते आवाज? आवाज क्लिअर येतोय? हो. ओके, आवाज येत आहे. ज्यांना आवाज येत नाही त्यांनी प्लीज तुमचं थोडंसं नेटवर्क चेक करा. ओके. तर बघा, असं हे राईस एक्सपेरिमेंट. तर तुम्ही देखील तुमच्या मुलांना आत्तापासून अगदी छोटंसं असेल ना, अगदी ज्यांचं लहान बाळ आहे त्यांनी डोक्यावरून एक मायेने हात फिरवा. ओके. आणि तुम्हाला तुमच्या बाळामध्ये काय पाहिजे आहे त्या गोष्टींकडे फोकस करा. तो अभ्यास करत जरी नसला, तो जरी अभ्यासामध्ये हुशार नसला, तरी देखील तुम्ही पॉझिटिव्ह एनर्जी त्या बाळाकडे द्या की माझं बाळ हुशार आहे, माझं बाळ निरोगी आहे, माझं बाळ संस्कारी आहे. जरी तुमची एखादी गोष्ट तुमची मुलं ऐकत नसतील तरी तुम्ही त्यांना अफर्मेशन द्या. आणि 21 डेज साठी ही प्रॅक्टिस करून बघा, किती छान इफेक्ट मिळतात तुमच्या लाईफमध्ये. ओके. तर आता वॉटर एक्सपेरिमेंट बघा. द सिक्रेट ऑफ वॉटर हे मसुरो इमोटो यांचं एक बुक आहे. आणि अजून एक त्यांचं बुक आहे द हिडन मेसेज इन वॉटर. ओके, हे दोन बुक आहेत त्यांची, जी वॉटर एक्सपेरिमेंट त्यांनी केलेलं आहे. की बघा की हे जे पाणी आहे, आता तुम्हाला जर सांगितलं की तुम्ही हे पाणी पित आहात, तर तुम्हाला काय वाटेल? तुमचं काय मत आहे यावर की तुम्ही हे असं पाणी पित आहात? जे फर्स्ट इमेज मध्ये आहे, तुम्ही मान्य कराल का की तुम्ही हे पाणी पिताय? ओके. मुले जवळ नसतील तर काय करायचे मॅडम, तुम्ही रेकी, उद्यापासून आपण रेकी शिकणार आहोत. ओके. तर रेकी कशी द्यायची हे तुम्हाला शिकवलं जाईल. डिस्टन्स सेकंड लेवलला आपण डिस्टन्स हिलिंग शिकवतो. त्यामध्ये तुम्हाला आता जस्ट तुम्ही विषय काढला म्हणून लगेच सांगून देते की जेव्हा तुम्ही डिस्टन्स हिलिंग शिकता तेव्हा जगाच्या पाठीवर कुठेही, ओके, फक्त आपल्या घरात किंवा आपल्या शहरामध्ये किंवा आपल्या देशामध्ये असं नाही, तर जगाच्या पाठीवर कुठेही जरी एखादी व्यक्ती असेल, तर त्या व्यक्तीला तुम्ही हिलिंगद्वारे त्या व्यक्तीला बरं करू शकता. ओके. फक्त तुमचा ट्रस्ट पाहिजे. आणि तुम्ही रेग्युलर बेसिसला जे काही ऍक्टिव्हिटीज तुम्हाला सांगितल्या जातील, त्या ऍक्टिव्हिटीज तुम्ही जर कम्प्लीट केलात आणि तुम्ही जर 100% ट्रस्टने जर तुम्ही ही प्रॅक्टिस केलात, तर तुम्हाला खूप छान रिझल्ट मिळणार आहे. छान उदाहरण सांगायचं म्हणजे जर कॅन्सर सारखा पेशंट जर बरा होत असतील, तर तुमच्या आयुष्यातील दुःख कमी होणार नाहीयेत का? कारण की दुःख कुठे आहेत? इथे आहेत. बरोबर आहे की नाही? कालही तुम्हाला मी सांगितलंय की तुम्ही सुखदुःखांची जी काही चावी आहे तुम्ही इतर लोकांच्या हातात दिलेली आहे. एखादी व्यक्ती म्हणते चल तू हस, तर तुम्ही हसता. एखादी व्यक्ती म्हणते तुझा आता मूड ऑफ झाला पाहिजे, तर अशी एक ती व्यक्ती असं काहीतरी तुमच्याबद्दल बोलते किंवा इतर व्यक्तींना तुमच्याबद्दल सांगते की ती व्यक्ती पुन्हा येऊन तुम्हाला सांगेल, पुन्हा तुमचा मूड ऑफ होतो. असं होतं की नाही? म्हणजेच काय, आपल्या सुखदुःखांची चावी जी आपण इतर व्यक्तींना दिलेली आहे. असं तुम्ही वागताय आतापर्यंत? असंच घडत आलंय का तुमच्या आयुष्यामध्ये की तुमच्या एखादी व्यक्ती तुमच्याबद्दल वाईट बोलते आणि तुम्ही लगेच निगेटिव्ह एनर्जी मध्ये जातात, लगेच तुमची तळपायाची आग मस्तकात जाते? असं घडतंय तुमच्यासोबत? हो. मग आजपासून लक्षात घ्या की तुम्ही रेकीमध्ये आलेला आहात. रेकी सगळ्यात पहिलं तुमच्या आयुष्यातील निगेटिव्हिटी रिमूव्ह करणार आहे. आणि सेकंड थिंग म्हणजे जेव्हा तुम्ही निगेटिव्हिटी रिमूव्ह करून पॉझिटिव्हिटी मध्ये याल, तुमची सातही चक्र तुम्ही बॅलन्स कराल,
आणि जेव्हा तुम्ही 7 चक्र शिकणार आहात, आपण लास्ट डे 7 चक्र शिकतो, तेव्हा तुम्ही एखादी व्यक्ती अशी का वागते, समोरची व्यक्ती अशी का वागते, याचा आन्सर तुम्ही स्वतः शोधून काढणार आहात. आणि जर एखादी व्यक्ती तुमच्याबद्दल वाईट जरी बोलली तरी तुम्ही इग्नोर करायला शिकणार आहात. इट्स ओके लाईफ जगायला शिकणार आहात. त्यासाठी तुम्हाला 5 डेज हा वर्कशॉप जो आहे हा कंटिन्यू करावा लागेल. ओके. कारण की बघा की आपल्याला माहित नाहीये की समोरच्या व्यक्तीच्या 7 चक्रांमध्ये काय प्रॉब्लेम आहेत किंवा त्यांचं कुठचं चक्र इम्बॅलन्स आहे. पण जेव्हा तुम्ही स्वतःची 7 चक्र बॅलन्स कराल, जेव्हा तुम्ही रेकी तुमच्या लाईफमध्ये आणाल, तेव्हा एखादी व्यक्ती कितीही गॉसिप करू दे. जर गॉसिप, आता बघा लेडीजचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे की गॉसिप करणं. किंवा जर एखादी व्यक्ती जर लेडीज तिथे राहून गॉसिप करत असतील तर आपण तिथे असं लांबून का होईना कान देऊन ऐकणं. पण जेव्हा तुम्ही रेकी आत्मसात कराल तेव्हा काय होईल की जर एखादी व्यक्ती गॉसिप करत असेल तर तिथे जाण्याची देखील तुमची इच्छा होणार नाही. किंवा एखाद्या व्यक्तीबद्दल वाईट बोलण्याची देखील तुमची इच्छा होणार नाही. कारण जर तुम्ही वाईट त्या व्यक्तीबद्दल बोललात तर ती एनर्जी तुम्ही तुमच्या लाईफमध्ये अट्रॅक्ट करत आहात. कारण ब्रह्मांडाला माहित नाहीये की तुम्हाला काय पाहिजे ते. ब्रह्मांडाला नको किंवा नाही या गोष्टी समजत नाही. ओके. त्यामुळे जसं जसं तुम्ही हा वर्कशॉप कंटिन्यू कराल तेव्हा तुम्ही एक एक गोष्ट समजून घ्याल. ओके. तर हे तुम्ही असं जरी समजलं, असं जरी तुम्हाला वाटत असेल की हे पाणी तुम्ही आता पित नाही आहात तरी पण तुम्ही असंच पाणी पित आहात. कारण की जेव्हा तुम्ही पाणी पिता तेव्हा तुमच्या माइंडमध्ये जे काही विचार आहेत ते विचार त्या पाण्यातून तुमच्या शरीरामध्ये जातात. मग आता तुम्ही सांगा की किती जण पाणी पिताना चांगले विचार करतात. आपण वॉटर चार्ज करायचं शिकवणार आहोत. ओके. पण किती जण पाणी पिताना पॉझिटिव्ह विचार करतात. किंवा तुम्ही विचार करतायत त्याकडे तुमचं लक्ष तरी असतो का की पाणी घेतलं, बॉटल उघडली, पाणी प्यायला सुरुवात करतो किंवा ग्लासमध्ये पाणी घेतलं लगेच प्यायला सुरुवात करतो. तर पाणी कसं चार्ज करायचं, फूड कसं चार्ज करायचं आणि आपल्या फॅमिली हेल्थ किंवा फॅमिलीची ग्रोथ कशी करायची हे देखील आपण या क्लासमध्ये शिकणार आहोत. ओके. तर हे फुजिवारा डॅमचं पाणी आहे बिफोर प्रेयर. आणि जेव्हा ते त्या पाण्याला प्रेयर केलं की त्यानंतर त्या पाण्याचं जे स्ट्रक्चर आहे हे असं आहे. मग या 2 पाण्यापैकी तुम्हाला कुठचं पाणी प्यावंसं वाटेल? ओके. रुपाली मॅम बोलतायत की त्यांनी वर्कशॉप केलेला आहे. मॅम तुम्ही पाणी चार्ज करून पित आहात. तुम्ही जर तुमची मुलं ऐकत नसेल, अभ्यास करत नसेल तरी देखील त्यांना पाणी चार्ज करून त्याला इंटेन्शन दिलं तर मुलं अभ्यास देखील करायला सुरुवात होतात. ओके. आता बघा हे जे पाणी आहे त्या पाण्याला यू मेक मी सिक आय विल किल यू असं जेव्हा अफर्मेशन दिलं तेव्हा त्या पाण्याचं स्ट्रक्चर असं झालं. आणि जेव्हा तुम्ही त्या पाण्याला थँक्यूची भावना दिलात, जेव्हा त्या पाण्याला थँक्यू बोललात तेव्हा हे पाणी असं झालं. जेव्हा त्या पाण्याला लवची भावना दिला तेव्हा त्या लवचं अफर्मेशन दिला तेव्हा त्या पाण्याचं स्ट्रक्चर हे असं झालं. तर आता तुम्ही सांगा की तुम्हाला कुठच्या प्रकारचं पाणी प्यावंसं वाटेल? आपले लास्ट स्टुडंट आहेत. योगिता मॅम तुम्ही सांगू शकाल का की जेव्हा तुम्ही अ, पाणी चार्ज करायला आपण शिकवलो आणि त्या पाण्याला मंदिरातील तीर्थाची गोडी जेव्हा अफर्मेशन द्यायला सांगितलं तेव्हा तुम्ही ते पाणी पिताना तुम्हाला काय जाणवलं? आवाज येतोय माझा? हो. बोला. ते मंदिरातील पाण्याला अफर्मेशन द्यायचं जे हे होतं ना एक्सपेरिमेंट, तेव्हा जे आमच्याकडे ग्लासेस सॉरी स्टीलच्या ग्लासमध्ये पाणी घेतलं होतं, तर त्या पाण्याला अफर्मेशन असं दिलं की ते मंदिरातील तीर्थ आहे असं. आणि जे मंदिरातील तीर्थ आहे तांब्याच्या पाण्यातून सगळ्या मंदिरामध्ये असतं, तर त्या पाण्याला इथं रूम मध्ये राहून सुद्धा तांब्यातील पाण्यासारखं टेस्ट होती त्या पाण्याची. ओके. तुम्ही देखील अनुभव करणार आहात. एका स्टुडंटचा जर असा अनुभव होता की जेव्हा त्यांनी हे अफर्मेशन देऊन पाणी चार्ज केलं तर त्यांना अगदी अगरबत्तीचा सुगंध पाणी पिताना त्यांना आलेला आहे. ओके. असे बरेच एक्सपेरिमेंट तुम्ही देखील करणार आहात.
ओके. आणि हे जे पाण्याचं तुम्हाला आता स्ट्रक्चर दिसत आहे, हे पाण्याचं स्ट्रक्चर आहे जेव्हा पाणी आपण मायक्रोवेव्ह ओव्हन मध्ये आपण हीट करतो. ओके. तर आजपासून लक्षात ठेवा की जेव्हा जेव्हा तुम्ही पाणी प्याल, तेव्हा तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये जे काही अफर्मेशन, जे काही तुमच्या इच्छा महत्वाच्या असतील त्या पूर्ण करायच्या आहेत, तर त्या इच्छा तुम्हाला त्या पाण्याला अफर्मेशन देऊन प्यायचे आहे. मग तुम्ही असं देखील करू शकता की तुम्ही जर दिवसभरात 5 ग्लास पाणी पित असाल, तर पाच तुमच्या इच्छांवर तुम्ही वर्क करू शकता की एक एक वेळा 1 ग्लास पाणी पिताना एक इच्छा तुम्ही त्या पाण्याला अफर्मेशन केलं, ते पाणी चार्ज केलं आणि तुम्ही ते पाणी पिऊ शकता. ओके. आता नेक्स्ट आहे व्हिज्युअलायझेशन आणि मेडिटेशन. चमचा आता चमचा व्हिज्युअलायझेशन म्हणजे काय हे आपण थोडक्यात चमचा बघू. बारका. ओके. की कुठचंही गोष्ट जर तुम्हाला आता बघा की आता मी जर शिकवत फक्त राहिले तर तुम्हाला लगेच ते तेवढं आत्मसात होणार नाही. पण जर तुम्ही अशी पीपीटी वगैरे बघितलात, तर तुम्हाला ते लगेच समजतं किंवा तुम्हाला त्यामध्ये इंटरेस्ट येतो, बरोबर की नाही? तर त्याचप्रमाणे जेव्हा तुम्ही गव्हर्नमेंट जॉबसाठी जर प्रयत्न करत असाल, तर तुम्हाला व्हिज्युअलाइज करायचंय की ऍक्च्युअल तुम्ही कुठच्या ठिकाणी, कुठच्या शहरामध्ये, कुठच्या ठिकाणी जॉबला आहात, ती पोझिशन काय आहे, तुम्हाला पेमेंट तुमच्या हातामध्ये रिसीव्ह झालेलं आहे, तुम्ही खूप छान पद्धतीने तिथे वर्क करत आहात, घरातून बाहेर कसे जात आहात, तुम्ही टिफिन वगैरे घेऊन जात आहात, घरी आल्यावर तुम्ही खूप फ्रेश मूडमध्ये आहात, हे सगळं तुम्हाला व्हिज्युअलाइज करायचंय. तर यासाठी आपण अगदी 2 मिनिटाचं मेडिटेशन घेणार आहोत. त्यासाठी तुम्ही जस्ट आसन घेऊन बसा, थोडंसं पाणी पिलात तरीही चालेल. ओके. आणि डोळे हलके बंद ठेवायचे आहेत. ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी प्लीज व्हिडिओ ऑन करा. जर तुम्ही व्हिडिओ ऑन केलात, तर तुम्हाला या एनर्जी ज्या आहेत ह्या खूप छान पद्धतीने तुम्ही एन्जॉय करणार आहात आणि त्या गेम देखील करणार आहात. हम्म? स्टार्ट करूया मेडिटेशनला. ओके. डोळे हलके बंद करायचे सगळ्यांनी. नमस्कार सगळ्यांना, प्राणऊर्जा हिलिंग सेंटर मध्ये स्वागत आहे पुन्हा तुमचं. आपण जस्ट 2 मिनिटाचं मेडिटेशन करणार आहोत. सगळ्यांनी डोळे हलके बंद करून ठेवायचे आहे. पाठीचा कणा ताठ ठेवायचा आहे. अगदी गरमीचे दिवस चालू आहेत, बाहेर खूप छान असं भरपूर कडक ऊन पडलेलं आहे. आणि पहाटे लवकर उठल्यानंतर सगळं तुम्ही छान पद्धतीने स्वयंपाक करून झाल्यानंतर आता तुम्ही भाजी मार्केटमध्ये भाजी आणायला जात आहात. जवळजवळ सकाळचे 10 वाजलेले आहेत. आता तुम्ही भाजी मार्केटमध्ये पोहोचलेले आहात. तिथे गेल्यानंतर सगळ्यात पहिले तुम्ही ग्रीन व्हेजिटेबल घेत आहात. अगदी तुमच्या आवडत्या सगळ्या प्रकारच्या भाज्या तुम्ही तिथे घेत आहात. ग्रीन व्हेजिटेबल घेऊन झाल्यानंतर टोमॅटो असतील, बटाटे असतील, ज्या काही भाज्या तुम्हाला हव्या आहेत त्या अगदी निरखून छान असे तुम्हाला ज्या प्रकारच्या भाज्या आहेत त्या सर्व भाज्या तुम्ही घेत आहात. त्यासोबतच तुम्ही आता फ्रुट्स मार्केटच्या इथे येऊन पोहोचलेले आहात. ऍपल असेल, संत्री असतील, किंवा आता आपल्या मँगोचा सीझन चालू आहे, जे जे आवडते तुमची फ्रुट्स आहेत ती देखील तुम्ही घेतलेली आहेत.
भाजी घेण्यासाठी थोडासा तुम्हाला टाइम लागलेला आहे. आणि आता परतताना तुम्हाला थोडस उन्हाचा जो तीव्रता आहे, ती उन्हाची तीव्रता वाढलेली तुम्हाला दिसत आहे. जेव्हा तुम्ही मार्केटला जात होता तेव्हा एवढं ऊन नव्हतं आणि तुम्हाला कल्पनाही नव्हती की जेव्हा तुम्ही पुन्हा रिटर्न याल तेव्हा उन्हाची तीव्रता खूप जास्त असेल. तुमच्या दोन्ही हातांमध्ये भरपूर अशी भरलेली भाजीची दोन ते पिशव्या आहेत. त्या पिशव्या घेऊन अगदी रखरखत्या उन्हातून तुम्ही चालत घरी येत आहात. चारही बाजूंना फक्त ऊन आणि ऊनच आहे. अगदी तुम्हाला भरपूर घाम आलेला आहे आणि असंच अगदी थकून भागून चालून तुम्ही घरी आलेले आहात. घरी कधी एकदा पोहोचतो आणि त्या भाज्यांच्या पिशव्या एका ठिकाणावर ठेवून कधी एकदा फॅन खाली बसतोय किंवा एसी लावतोय अशी तुमची मनाची ती स्थिती झालेली होती. आणि घरी पोहोचतात, ओ माय गॉड, लाईटच नाही. आता काय करावं? सगळ्यात मोठा प्रश्न. लगेच तुमच्या लक्षात आलं की अरे, फ्रीज मध्ये लिंबू आणून ठेवलेली आहे. निदान त्या लिंबूचा आपण लिंबू सरबत करून प्यायचं. फ्रीज मधून तुम्ही ते लिंबू घेतला, कट केला आणि ते लिंबू तुमच्या जिभेवर टाकलेला आहे. त्या लिंबाचा रस तुम्ही तुमच्या जिभेवर टाकलेला आहे. अनुभव घ्या की तो आंबट असा रस तुम्ही तुमच्या जिभेवर टाकलेला आहे. पुन्हा त्या लिंबूच्या वर थोडस मीठ टाकलात आणि पुन्हा त्याच लिंबाचा रस तुम्ही तुमच्या जिभेवर टाकलेला आहात. त्यानंतर तुम्ही त्या लिंबूचं लिंबू सरबत बनवलं आणि ते लिंबू सरबत पिल्यानंतर तुम्हाला अगदी रिलॅक्स वाटत आहे. रिलॅक्स वाटत आहे. अगदी रिलॅक्स वाटत आहे. दोन्ही हात रब करायचे आहे आणि डोळ्यांवर फिरवायचे. किती जणांना अगदी भरपूर ऊन जाणवलं, अगदी घाम आल्यासारखं वाटलं आणि त्याही पेक्षा किती जणांच्या तोंडाला पाणी सुटलं. लिंबाचा रस किंवा लिंबाचा थेंब जेव्हा तुमच्या जिभेवर पडला. काय मोनाली मॅडम, कसं वाटलं तुम्हाला? कसा एक्सपिरियन्स होता? खरंच लिंबू होतं का फ्रीज मध्ये किंवा खरंच तुम्ही त्या लिंबाचा रस तुमच्या जिभेवर टाकला का? अजूनही पाणी येतं? ज्यांचे ज्यांचे व्हिडिओ ऑफ आहेत त्यांनी तुमचा एक्सपिरियन्स शेअर करू शकता. एक्सपिरियन्स शेअर करायचे. काय वाटतं मोनाली मॅम, पुन्हा एकदा बोला. सॉरी. छान वाटलं. छान वाटलं. व्हिज्युअलाइज का केलं पाहिजे समजलं तुम्हाला? व्हिज्युअलायझेशन कुठच्या प्रकारचं असलं पाहिजे हे समजलं. तुम्ही बघितलात की नाही की तुम्ही रोडवरून जात आहात, अगदी रिलॅक्स हो होऊन येताना भरपूर तुम्हाला ऊन ऊन लागलेलं आहे, तुम्ही थकलात. हो अगदी हो तुम्ही बारकाईने निरखून प्रत्येक भाजी तुम्ही घेत होता. मग हे व्हिज्युअलायझेशन तुम्हाला जे आयुष्यात हवंय आणि कुठच्या प्रकारे हवंय ते व्हिज्युअलाइज करायचंय. तुमचं जॉब असेल, तुमचं नातं असेल. बघा, कायम आपण नात्यांमध्ये काहीतरी काही ना काही कंप्लेंट असतात. मग त्या कुठच्याही असू दे. माझे मिस्टर असे आहेत, त्यांना पेमेंट कमी आहे, ते मला विचारत नाही. प्रत्येक वेळी कंप्लेंट असतात आपल्या. काय करायचंय आपल्याला? कंप्लेंट्स मधून कंप्लीट का द्यायचंय?
कारण बघा, हाताची पाचही बोटी सेम आहेत का? पाचही बोट सेम आहेत का? मग प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही ना काही प्रॉब्लेम्स आहेत. मग ते प्रॉब्लेम्स जे आहेत, ज्या कंप्लेंट्स आहेत, त्या कंप्लेंट्सला जेव्हा तुम्ही कंप्लीट कराल, तेव्हा तुम्ही ऍक्च्युअल लाईफ कशी जगायची किंवा कसं आयुष्य असलं पाहिजे हे तुम्ही शिकणार आहात. माणिक सर, तुम्हाला काय वाटतंय? कसं वाटलं मेडिटेशन? माईक तुमचा ऑन आहे सर, बोला. रुपाली मॅम म्हणतात सगळं व्हिज्युअलाइज झालं. किशोर सर म्हणतात छान वाटलं, तोंडाला पाणी सुटलं. माणिक सर सांगतायत छान. बघा, एव्हरीथिंग इज युअर माइंड. ते एक गोष्ट म्हणजे तुमची माइंड आहे. आता एक गोष्ट लक्षात घ्या की ह्या जगात ज्या काही गोष्टी अवेलेबल आहेत, अस्तित्वात आहेत, त्या गोष्टी कुठच्या ना कुठच्या व्यक्तीने बनवलेली आहे. काय वाटतं तुम्हाला? आता हे पेन कोणीतरी बनवलेलं आहे म्हणून ते आपल्याकडे आलं. आपला मोबाईल कोणीतरी तो बनवलेला आहे म्हणजे तो म्हणून आपण तो यूज करत आहोत. म्हणजे एखादी गोष्ट अशक्य आहे का? आणि जर अशक्य असती तर ती ह्या जगामध्ये अस्तित्वातच नसती. बरोबर की नाही? म्हणजेच काय की अशक्य असं कुठचीच गोष्ट नाहीये. प्रत्येक गोष्ट शक्य आहे, फक्त आपण कमी पडतो प्रयत्नांमध्ये. ऍक्शन मोडला येणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला सुख पाहिजे ना, समाधान पाहिजे ना, तर तुम्ही ऍक्शन मोडला या की कुठच्या गोष्टी केल्या पाहिजेत, की आपल्यामध्ये काय चेंजेस केले पाहिजेत की तुम्ही सुख अनुभवाल. ओके. आता तुम्ही सांगा की चॅटबॉक्स मध्ये टाकू शकता की तुमच्या जबाबदाऱ्या काय आहेत. काय आहेत तुमच्या जबाबदाऱ्या? कोण सांगू शकेल की तुमच्या जबाबदाऱ्या काय आहेत आत्ता लाईफ मध्ये? काहीतरी जबाबदाऱ्या असतील ना तुमच्या. मुलांचं शिक्षण असेल. काय आहेत जबाबदाऱ्या? सचिन पाटील सर, सांगू शकाल तुम्ही तुमच्या जबाबदाऱ्या काय आहेत? आवाज येतोय? बोलायचंय. जर तुम्ही बोललात नाही तर तुमचे ऍक्च्युअल प्रॉब्लेम काय आहेत किंवा तुमच्या मनातील जे काही भावना आहेत, किंवा जर तुम्ही बोललात तर तुमची थ्रोट चक्र जे आहे हे ऍक्टिव्ह होणार. ओके. तुमच्या पूर्ण जबाबदाऱ्या काय फॅमिली आहेत तुम्ही सांगू शकता? पूर्ण फॅमिलीची जबाबदारी. ओके. अजून काय जबाबदाऱ्या असतील? आपलं मुलांचं शिक्षण, आपला व्यवसाय, त्यात प्रगती, राईट. अजून खूप काही आहे. जबाबदाऱ्या भरपूर आहेत. लिस्ट जर काढली ना, 100 जरी लिस्ट काढली तरी देखील तुम्ही स्वतःबद्दल काहीच लिहिणार नाही. की मी माझी हेल्थ ही तुमची जबाबदारी नाहीये का? आहे ना. कायम प्रायोरिटी थोडस का होईना सेल्फिश व्हायचंय. कारण की तुम्ही जर तुमच्या हेल्थकडे लक्ष दिलात तर काय होईल? तुम्ही तुमच्या बाकीच्या जबाबदाऱ्या अगदी उत्तमपणे पार पाडू शकता. राईट आहे? बरोबर की आहे? आता बघा, महिला काय करतात की खूप छान अगदी स्वयंपाक करून घरातल्या सगळ्या लोकांना देतात. सगळ्यांना छान अगदी मनापासून बनवून सगळ्यांना देतात. पण जेव्हा स्वतः जेवायची वेळ येते तेव्हा फ्रीज मधून कालच्या भाजीची जर वाटी थोडीशी ठेवलेली असेल, ती आधी फ्रीज मधून काढून आधी आपण खातो. खातो की नाही? खायचं नाही असं नाहीये. पण कुठे एखाद्या दिवशी ओके आहे, एका दुसऱ्या दिवशी ओके आहे, आपण अन्न वाया करायचं नाहीये. पण जेव्हा तुमच्या हेल्थचा विषय येतो, कारण की लक्षात घ्या, तुम्ही जर सक्षम असाल, तुम्ही जर हेल्दी असाल, तर तुमच्या ज्या काही जबाबदाऱ्या असतील, कारण की आईचा रोल घरात खूप महत्वाचा आहे. सगळ्यांना जेवण देणं, घर सांभाळणं, जॉबला जाणं, मुलांचं शिक्षण असेल, ह्या सगळ्या जबाबदाऱ्या कितीही पैसे जरी तुम्ही कामवाली बाईला दिलात तरी त्या मनापासून होत नाही. मग त्यासाठी तुम्हाला अगदी हेल्दी राहणं खूप गरजेचं आहे. ओके. तर आज सगळ्यात पहिली गोष्ट लक्षात ठेवायची की प्रायोरिटी स्वतःला द्यायची. ओके. कारण की तुम्ही जर हेल्दी राहिलात, आता ते का ते देखील तुम्हाला सांगते.
तुम्ही हेल्दी आहात, तुम्ही पॉझिटिव्ह विचार करतात, तर आपण ऑरा म्हणजे काय हे शिकणार आहोत. त्यामध्ये आपण बघणार आहोत की इतर व्यक्तींच्या ऑरामध्ये जर आपला ऑरा कनेक्ट झाला किंवा इतर व्यक्तींच्या ऑरामध्ये आपण सानिध्यात आलो, तर आपल्या एनर्जीवर काय परिणाम होतो. आणि तुम्ही जर स्वतःची जबाबदारी घेतलात आणि तुम्ही तुमच्यामध्ये पॉझिटिव्हिटी आणलात, तर तुमच्या ऑरामध्ये जे काही फॅमिली मेंबर्स आहेत त्यांना सांगायची देखील गरज नाही की मेडिटेशन कर, नाही तर अजून काही कर. त्यांचा ऑरा पॉझिटिव्ह होतो. ओके. हे तुम्हाला सांगायची देखील गरज नाहीये त्या व्यक्तींना की तुम्ही मेडिटेशन करा, तुम्ही हे करा, रेकी हे करा. कारण की रेकी ही अशी ऊर्जा आहे ना की जर आजपासून तुम्ही रेकीला तुमच्या आयुष्य म्हणजे रेकी शिकण्याची गोष्ट नाहीच आहे, तर रेकी जगण्याची कला आहे. आणि तुम्ही जर तुमचं आयुष्य रेकीमय जगलात, तर लक्षात घ्या की आयुष्यात जे काही तुम्हाला हवं आहे, अशक्य असं काहीच नाहीये. सगळ्या गोष्टी तुम्ही आयुष्यामध्ये मिळवू शकता. ओके. तर आपण आता नेक्स्ट पॉइंटला जाऊया की आता आपण व्हिज्युअलायझेशन बघितलं होतं आणि लास्ट आहे मेडिटेशन. ओके. तर मेडिटेशनद्वारे आता मेडिटेशन का केलं पाहिजे, तर मेडिटेशनमुळे तुमचं स्ट्रेस रिडक्शन होतं, तुमची मेंटल हेल्थ इम्प्रूव्ह होते, तुम्हाला झोप छान लागते, पेन जो आहे तो कमी होतो, इम्प्रूव्ह फोकस, आणि तुमचा ब्लड प्रेशर, शुगर सारखे जे प्रॉब्लेम आहेत ते कमी होतात. मग आता तुम्ही मला सांगा की तुम्ही तुमच्या जीवनामध्ये संपूर्ण सकारात्मक बदल आणण्यासाठी तयार आहात का? तुमच्या जीवनामध्ये संपूर्ण सकारात्मक बदल आणण्यासाठी तुम्ही तयार आहात का? खूप छान. कारण की तुम्ही रिस्पॉन्सिबिलिटी घेणं गरजेचं आहे. कारण की मी कितीही जरी सांगितलं आणि तुम्ही जर रेडी नसाल तुमच्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल घडवण्यासाठी, तर हे पॉसिबल नाहीये. ओके. तर आपण एका 21 दिवसाच्या एक छान अशा अनोख्या सफरला जाणार आहोत. तर तुम्हाला मी अफर्मेशन सांगितलं होतं, तर अफर्मेशन कसं लिहायचं हे थोडक्यात सांगते. तर बघा, येलो पेज ची बुक आपण रेडी करायची आहे. त्यासाठी ॲमेझॉनवर 450-500 रुपयाला येलो पेजेसची बुक मिळते. ती घ्यायची गरज नाहीये. कार्डशीट पेपर 10 ते 12 रुपयाला एक पेपर असा मिळतो आणि त्या एका पेपरचे 8 पेजेस तयार होतात या पद्धतीने. ओके, दिसते बुक. आणि त्याला तुम्ही स्पायरल बाइंडिंग जर केलात, तर जवळजवळ 100 ते 125 रुपयामध्ये तुमची अशी छान प्रकारे बुक तयार होते. आणि ह्या बुकवर तुम्हाला रेड कलरच्या पेनने तुमचं अफर्मेशन लिहायचंय. तर ते अफर्मेशन कसं असावं की मी पर मंथ 1 लाख रुपीज अर्न करत आहे. मी करणार, मी केले असं नाही. ओके. मी निरोगी सशक्त आहे. मला संपूर्ण स्वास्थ्य लाभ झालेला आहे. मला गव्हर्नमेंट जॉब मिळालेला आहे. पण फक्त गव्हर्नमेंट जॉब मिळणं गरजेचं आहे का? तर त्याची सॅलरी किती असली पाहिजे हे देखील तुम्हाला लिहायचं आहे. तर ही एक ऍक्टिव्हिटी आहे. येलो पेजेसवर तुमचं अफर्मेशन लिहायचं. एक अफर्मेशन रेड पेनने तुम्हाला 21 टाइम्स 21 डेज लिहायचंय. ओके. 21 डेज का? तर 21 डेज जर तुम्ही लिहिलात तर तुम्हाला तुम तुमच्या ते लिहायची सवय होते. आणि जर तुम्ही 90 डेज जर ही प्रॅक्टिस केलात, तर तुमची लाईफस्टाईल बनून जाते. ओके. तो चलिए एक अनोखे सफर पर. तर सगळ्यांनी मिळून आपल्या आयुष्यातील जे काही नकारात्मक गोष्टी आहेत त्या रिमूव्ह करून आपल्याला सकारात्मक बदल घडवायचे आहे. ओके. तर काल आपण स्वयंशुद्धीकरणाचा दिवस होता. आज आपण मेडिटेशनद्वारे तुमच्या आयुष्यातील जे काही दुःख आहे ते रिमूव्ह करण्याचा प्रयत्न करणार आहोत. ओके. तर त्यासाठी अगदी 10 ते 15 मिनिटाचं मेडिटेशन होणार आहे. बघा, हे जे क्लास आहे, वर्कशॉप आहे, हा टोटली ऍक्टिव्हिटीज आहेत. त्यामध्ये जेवढ्या ऍक्टिव्हिटीज तुम्ही सहजतेने कराल, तेवढं तुम्ही जास्त म्हणजे तेवढे जास्त रिझल्ट तुम्हाला या वर्कशॉपमध्ये मिळणार आहे. ओके. कारण की जर तुम्ही ऍक्टिव्हिटीज केली नाही आणि मी फक्त सांगत गेले तर त्यामध्ये तुम्हाला काहीही बेनिफिट मिळणार नाहीये. तर आपण आता एक छान असं मेडिटेशन घेणार आहोत. पास्ट लाईफ मेडिटेशन हिला म्हणतात की आपल्या आयुष्यातील जे काही दुःख आहेत त्या दुःखांना आपण, नकारात्मक विचारांना आपण आता रिमूव्ह करणार आहोत. तर सगळे रेडी आहेत तुमच्या आयुष्यातील निगेटिव्ह जे थॉट्स आहेत, निगेटिव्हिटी आहे ती रिमूव्ह करण्यासाठी?
ओके. तर सगळ्यांनी आसन घेऊन बसा. विदाऊट आसन बसायचं नाही. काहीतरी तुमच्या ते बसता तिथे काहीतरी घेऊन बसायचंय. ओके. तर सगळ्यांनी आसन घेऊन बसा. डोळे बंद करायचे आहेत. डोळे हलके बंद. अगदी सहजतेने ज्या ज्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या जातील त्या सगळ्या गोष्टी तुम्ही फॉलो करायच्या आहेत. अगदी सहजतेने. मनात अजिबात विचार आणायचे नाही की हे असं होतं का, हे असं होऊ शकतं का, हे शक्य आहे का. कुठच्याही प्रकारचा मनात विचार यायला देऊ नका. ओके. तर स्टार्ट करूया. सगळ्यांनी डोळे हलके बंद करायचे आहे. हळूवार श्वास आत घ्यायचा आणि सोडा. हळूवार श्वास आत घ्या आणि सोडा. तुमचं संपूर्ण लक्ष येणाऱ्या आणि जाणाऱ्या श्वासांवर केंद्रित करायचं आहे. संपूर्ण लक्ष येणाऱ्या आणि जाणाऱ्या श्वासांवर केंद्रित करायचं आहे. येणारा प्रत्येक श्वास तुमच्या आयुष्यामध्ये सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य व दीर्घायुष्य प्रदान करत आहे. येणारा प्रत्येक श्वास सुख, समाधान, आरोग्य व ऐश्वर्य तुमच्या आयुष्यामध्ये प्रदान करत आहे. व जाणारा प्रत्येक श्वास तुमचं शरीर, मन, सात चक्र आणि ऑरामधील जी काही निगेटिव्हिटी आहे ती रिमूव्ह होत आहे. जाणाऱ्या प्रत्येक श्वासासोबत तुमचं शरीर, मन, सात चक्र आणि ऑरामधील ज्या काही निगेटिव्हिटी आहेत ती रिमूव्ह होत आहे. पुन्हा एकदा हळूवार श्वास घ्यायचे आणि सोडायचे. आता तुमच्या पास्ट लाईफ मधील अशा ज्या काही गोष्टी आहेत ज्या गोष्टींमुळे तुम्ही आत्ता या क्षणाला देखील दुःखी आहात, कोणाला डिप्रेशन असेल, कोणाला एन्झायटी असेल, ज्या कारणांमुळे तुम्ही आज सफरिंग मध्ये असाल त्या सर्व गोष्टी आठवण्याचा प्रयत्न करायचा आहे. मग ती एखादी व्यक्ती असेल, तुम्हाला काहीतरी बोलली असेल, त्या व्यक्तीचं नाव जरी काढल्यानंतर तुम्हाला जर तळपायाची आग मस्तकात जात असेल, एखादी घटना असेल ज्या घटनेमुळे तुम्हाला अजूनही त्रास होत आहे, तर त्या सर्व गोष्टी तुम्हाला आठवण्याचा प्रयत्न करायचा आहे. आतापर्यंत आयुष्यामध्ये तुम्ही जेव्हा जेव्हा दुःखी झाले आहात त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला आठवण्याचा प्रयत्न करायचा. आणि या सर्व गोष्टी एकत्र करून त्याचं एक गाठोडं बांधायचंय तुम्हाला. ज्या ज्या गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला निगेटिव्ह एनर्जी प्रदान करत आहेत त्या सर्व गोष्टी एकत्र करून तुम्हाला त्याचं गाठोडं बांधायचंय. आणि हे गाठोडे घेऊन तुम्ही आता पृथ्वीच्या गर्भात प्रवेश करत आहात. हे गाठोडं घेऊन तुम्ही पृथ्वीच्या गर्भात प्रवेश करत आहात. अगदी खोल, अगदी खोल तुम्ही पृथ्वीच्या गर्भात प्रवेश करत आहात. जेवढे खोल तुम्ही पृथ्वीच्या गर्भात हे गाठोडं घेऊन जाल तेवढाच तुमच्या माइंडला, तुमच्या संपूर्ण शरीराला रिलॅक्स वाटत आहे. आणि असंच निगेटिव्ह एनर्जी मधून पॉझिटिव्ह एनर्जी मध्ये येण्यासाठी तुम्ही अगदी खोल खोल पृथ्वीच्या खोल भूगर्भात प्रवेश करत आहात. अगदी खोल, अगदी खोल, अगदी फास्ट तुम्ही पृथ्वीच्या गर्भात प्रवेश करत आहात. अगदी फास्ट, अगदी फास्ट तुम्ही पृथ्वीच्या गर्भात प्रवेश करत आहात. अगदी अगदी फास्ट, एवढ्या जलद गतीने तुम्ही त्या पृथ्वीच्या गर्भात प्रवेश करत आहात की
अगदी दुरून तुम्हाला एक मोठा असा काळा दगड दिसत आहे. पृथ्वीच्या गर्भात तुम्हाला आता मोठा असा काळा दगड दिसत आहे. तुम्ही ते जे काही गाठोडे आणलेले आहे, ते गाठोडे तुम्ही त्या मोठ्या अशा काळ्या दगडाला घट्ट असं बांधून ठेवत आहात. असं घट्ट बांधून ठेवत आहात की कितीही प्रयत्न केले तरी ते सुटणार नाहीये. आणि आता तुम्ही त्या दगडावर असा मोठा घाव घालत आहात की एकच घाव आणि त्या दगडाचे तुकडे तुकडे झाले आहेत. आणि त्याचबरोबर तुमच्या आयुष्यातील ज्या काही निगेटिव्ह एनर्जी आहे, जी काही नकारात्मक एनर्जी आहे, त्या सगळ्या एनर्जी ह्या ब्रह्मांडामध्ये विलीन झालेल्या आहेत. आणि आता तुम्ही फक्त आणि फक्त पॉझिटिव्ह विचारांमध्ये आलेले आहात. तुमचं माइंड अगदी रिलॅक्स झालेलं आहे. तुमचं मन, तुमचं मस्तिष्क, तुमचं संपूर्ण शरीर अगदी शांत झालेलं आहे, अगदी शांत झालेलं आहे. तुमच्या चेहऱ्यावर अगदी स्मित हास्य आलेलं आहे. आणि या हास्यासोबत तुम्ही पुन्हा मागे आलेले आहात. परतीचा प्रवास तुमचा चालू झालेला आहे. आणि याच परतीच्या प्रवासामध्ये तुम्ही एका छान अशा जंगलामध्ये येऊन पोहोचले आहात, जिथे तुमच्या स्वागतासाठी फुलांचा वर्षाव तुमच्यामध्ये होत आहे. तुमचं खूप छान प्रकारे स्वागत झालेलं आहे. तुम्ही अगदी आनंदी झालेले आहात. आणि आजूबाजूला तुम्हाला भरपूर अशी वेगवेगळ्या प्रकारची फुलझाडं दिसत आहे, ज्या फुलझाडांचा खूप छान सुगंध तुम्हाला आता येत आहे. आणि त्या फुलझाडांपैकी एक सुंदर असं जे तुम्हाला अगदी मनमोहक वाटत आहे, ज्याचा सुगंध देखील अगदी तुम्हाला मनाला भावून गेलेला आहे, ते छान असं फुलाचं रोपटं तुम्ही हातात घेऊन पुन्हा तुमच्या घरी परतीला आलेला आहात. हळूहळू तुम्ही मागे तुमच्या घरी येत आहात. घरी येऊन पोहोचल्यावर ते रोपटं तुम्ही तुमच्या फुलांच्या बागेत लावलेलं आहात. हे तेच रोपटं आहे ज्या रोपट्याच्या मुळाशी तुम्ही सकारात्मक एनर्जी ठेवलेली आहे. हे तेच रोपटं आहे ज्या रोपट्याच्या मुळाशी तुम्ही पॉझिटिव्ह एनर्जी ठेवलेली आहात. आणि जेव्हा जेव्हा तुम्ही ह्या रोपट्याला बघाल, तेव्हा तेव्हा तुमच्या चेहऱ्यावर अगदी सुंदर स्माइल तयार झालेली आहे. बघा, हे तेच रोपटं आहे जे यापुढे तुम्हाला जगण्यासाठी खूप छान पॉझिटिव्ह एनर्जी देणार आहे. हे तेच रोपटं आहे जे तुम्हाला जगण्यासाठी तुमच्या आयुष्यामध्ये अगदी पॉझिटिव्ह एनर्जी देणार आहे. त्या रोपट्याला तुम्ही तुमच्या हाताने पाणी घालत आहात. जसं जसं ते रोपटं वाढत आहे, त्याचप्रमाणे तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य अनुभवत आहात. हळूवार आता तुम्ही तुमच्या आजूबाजूच्या वातावरणात सामील व्हायचं आहे. आजूबाजूने जे काही आवाज ऐकायला येत असतील ते आवाज ऐकायचे आहेत. दोन्ही हात रफ करायचे आहेत. आणि तयार झालेली एनर्जी तुमच्या दोन्ही डोळे, संपूर्ण चेहरा व संपूर्ण शरीरावर फिरवायची, कारण की ही पॉझिटिव्ह एनर्जी आहे. कसं वाटलं? कसं वाटत आहे?
छान असा एक्सपिरियन्स कोणालाच नाही आलाय का? कसं वाटलं ह्या 10 मिनिटाच्या मेडिटेशनने? तुम्हाला कसं वाटलं? पुढे बरेच आपण प्रॅक्टिकल्स घेणार आहोत, पण या 10 मिनिटाच्या मेडिटेशनने तुम्हाला कसं वाटलं की तुम्ही तुमच्या भूतकाळात जे काही प्रॉब्लेम्स होते त्या प्रॉब्लेम्स मधून, त्या निगेटिव्हिटी मधून तुम्ही रिमूव्ह झालेला आहात का? म्हणजे तुमच्या आयुष्यातून ती निगेटिव्हिटी रिमूव्ह झालेली आहे का? रुपाली मॅम बोलतात छान वाटलं. अजून कोण एखादा अनुभव शेअर करू शकतं का, की कालपासून आपण या एनर्जी, म्हणजे रेकीच्या एनर्जी आहेत त्या एनर्जीशी कनेक्टेड झालेलो आहोत? दीपा दीपिका मॅम म्हणतात की खूप हलकं वाटलं. मॅम बघा, ह्या एनर्जी जशा आहेत ना, की तुम्ही तुमचं आयुष्य, म्हणजे तुम्हाला एक मी अजून टास्क देखील देऊ शकते की आज तुम्ही तुमचा सेल्फी काढा आणि 21 डेज नंतर तुम्ही तुमचा सेल्फी काढून बघा की तुमच्यामध्ये किती बदल झालेला आहे. सेल्फी फक्त आपल्या बाह्य भागाचा आपण बघतो, पण जेव्हा तुम्ही 21 डेज नंतर तुम्ही स्वतःला आतून विचाराल की मी कशी आहे, तर तेव्हा तुम्हाला जाणवेल की तुम्ही आधी कसे होता आणि आत्ता कशा आहे. ओके. तर आताचा तुमचा अनुभव कोण शेअर करू शकेल? बोलायचं आहे, आपली फॅमिली आहे, भरपूर लोक नाहीयेत, थोडीच लोक आहेत. जर तुम्ही बोलून सांगितलं, किशोर सर तुम्ही अनम्यूट करून बोलू शकता का? ज्यांनी खरंच मनापासून जर हे बघा, काल देखील तुम्हाला मी सांगितलं की आपण जर मोबाईलवर बसलो, इंस्टाग्रामवर किंवा फेसबुकवर 1 तास काय 5 तास देखील आपण असं बसू शकतो, मोबाईल स्क्रोल करत बसू शकतो की नाही? मग तुमच्या आयुष्यामध्ये जर तुम्हाला काही चेंजेस हवे असतील, तर फक्त 1 तास तुम्ही स्वतःसाठी देऊ शकता की नाही? आता त्याचे 2 दिवस झालेले आहेत. पुढचे 3 दिवस जर सिलेबस कंप्लीट नाही झाला तर एखादा दिवस आपला वाढू शकतो. 5 ते 6 दिवसांमध्ये आपला हा क्लास कंप्लीट होतो. मग 5 दिवस तुम्ही स्वतःसाठी देऊ शकता की नाही? आणि जर तुम्हाला असं अगदी फ्री, तुम्हाला जर विदाऊट मेडिसिन आयुष्य जगायचं असेल, तर तुम्हाला रेकी नक्कीच मदत करेल. बऱ्याच लोकांचे ज्यांना थायरॉइडचा प्रॉब्लेम आहे, थायरॉइडचे मेडिसिन कम्प्लीट बरे कमी झालेले आहे. शुगरचा प्रॉब्लेम आहे, शुगर जे आहे ते अगदी कंट्रोलमध्ये आलेले आहे. डिप्रेशन, एन्झायटी सारखे पेशंट अगदी आनंदात जीवन जगत आहेत. कित्येक जणांच्या कंप्लेंट ज्या होत्या त्या आता कंप्लीट कडे येत आलेल्या आहेत. बऱ्याच जणांना प्रॉब्लेम होता, म्हणजे जॉबसाठी प्रॉब्लेम होता, रिलेशनशिप मध्ये प्रॉब्लेम होते, फायनान्स रिलेटेड प्रॉब्लेम होते. सगळ्या प्रॉब्लेम्सला त्यांनी ओव्हरकम केलेला आहे. तर तुम्हालाही असं आयुष्य जगायचं आहे का? आणि जर तुम्हाला असं आयुष्य जगायचं असेल, तर सगळ्यात पहिलं की तुम्ही जेव्हा क्लास अटेंड करता 100% द्या. 24 तासातला 1 तास आणि असे फक्त 5 तास तुम्हाला या क्लासला द्यायचे. ओके. काल तुम्हाला सांगितलं होतं की खरंच तुम्हाला जर या क्लासचं बेनिफिट मिळालं असेल, खरंच तुम्ही यामधून छान एनर्जी तुम्ही अनुभवलं असाल, जस्ट ग्रुपमध्ये एक मेसेज टाका. तुम्ही जर आता 12 ते 13 लोक आहेत, तुम्ही जर क्लासमध्ये जर मेसेज टाकला, नक्कीच उद्या त्या संख्येमध्ये वाढ होऊ शकते. निदान 5 डेज फ्री वर्कशॉप आहे, त्यांनी तेवढं जरी कंप्लीट केलं, तो वर्कशॉप जरी अटेंड केला, तरी देखील खूप छान त्यांना रिझल्ट मिळेल. ओके. तर मोनाली मॅम तुम्ही सांगा, तुम्हाला कसा अनुभव आला? आता जर तुम्ही मेडिटेशन केलात, कसा आहे अनुभव? छान आहे मॅडम अनुभव. थोडं थोडं चाललंय प्रयत्न. प्रयत्न केल्याने बघा, हॅलो. कित्येक दिवस प्रयत्न करूनही, म्हणजे फायनान्स रिलेटेड प्रॉब्लेम. थोडस काय बोलताय मॅडम? म्हणजे जे तुम्ही बोलता ना त्याच्याकडे थोडस मन विचलित होतंय, बाकी काही नाही अजून, म्हणजे लिंक लागत नाहीये. कशामुळे मॅम? आवाज येत नाहीये का? माझे नाही, आवाज येतो पण मनातले जे विचार असतात
तुम्ही जे बोलता ना ते थोडे थोडे म्हणजे आधीचे मनात खूप विचार आहेत, खूप टेन्शन आहेत, आयुष्यात खूप काही काही घडलेलं आहे आणि घडत पण आहे त्यातून. म्हणजे आता थोडस की काहीतरी मार्ग भेटला, आपले प्रश्न सुटतील, काय होईल आता तुम्हाला एक असं. उदाहरण सांगते. ज्या व्यक्तीला पाय नाहीये आणि हात नाहीये, अशी व्यक्ती खूप छान प्रकारे कोचिंग इंडस्ट्रीमध्ये आहे. किंवा ज्या व्यक्तीला हात नाहीये, ती व्यक्ती पायाने काम करते. तुम्ही कधी बघितलं असेल. हो. ज्यांना पाय नाहीये अशी व्यक्ती म्हणजे जे खोटे पाय मिळतात ना, किंवा ते असे लोखंडी रॉड वगैरे मिळतात, ते लावून मॅरेथॉन स्पर्धेमध्ये सहभागी होतात. ह्याला लिमिट नाहीये. तुम्ही जर निगेटिव्ह विचार केला तर निगेटिव्हच घडणार, आणि जर तुम्ही पॉझिटिव्ह विचार केला तर नक्की तुमच्या आयुष्यामध्ये पॉझिटिव्ह घडणार. फक्त चॉईस मॅडम, तुमची आहे. पॉझिटिव्हिटी कमी असते, निगेटिव्हिटी जास्त आपल्या आजूबाजूला असते. सॉरी, आवाज म्हणजे काय म्हणताय? किती जरी प्रयत्न केला की बाबा पॉझिटिव्हच राहायचं, पण असं कारण असतं की एक पॉझिटिव्ह आले की दोन निगेटिव्ह प्रश्न मनात तयार होतात. अशा वेळी कट कट कट, डिलीट डिलीट डिलीट. उद्या पूर्ण दिवस अगदी ओके. फोकस होऊन करून बघा. खरंच तुम्ही पॉझिटिव्ह एनर्जी मध्ये जाता का? जेव्हा तुम्ही निगेटिव्ह विचार कराल ना, तेव्हा तुम्हाला असं आठवेल की अरे, काल मला शिकवलं होतं की निगेटिव्ह विचार करायचे नाहीयेत, पॉझिटिव्ह विचार करायचे आहेत. लगेच तुम्ही तुमच्या मुलाचा चेहरा आठवा. आईचं आयुष्य त्याच्यामध्येच असतं. किती निगेटिव्ह विचार आले ना, आपल्या मुलाचा चेहरा आठवायचा. ओके. अजून कोणाला काही क्वेश्चन आहेत का आतापर्यंत जे काही आपण शिकलो त्याबद्दल? उद्या काल आणि आज आपण रेकी म्हणजे काही शिकलेलो नाही अजून. सगळ्यात पहिलं की स्वयंशुद्धीकरण करणं गरजेचं आहे. आपल्यामधील निगेटिव्हिटी रिमूव्ह करणं गरजेचं आहे. कारण की जोपर्यंत तुम्ही निगेटिव्हिटी रिमूव्ह करत नाही, तोपर्यंत पॉझिटिव्ह एनर्जी तुम्ही ऍक्सेप्ट करू शकत नाहीत. तर उद्यापासून आपण ऍक्च्युअल रेकी म्हणजे काय, रेकीची 5 तत्व कुठची आहेत, रेकीची हिस्ट्री काय आहे, आपलं अटुनमेंट उद्या होणार आहे. तर पहाटे उद्या आपण अटुनमेंट घेणार आहोत 6 वाजता. ओके. 6 वाजता उद्या आपलं अटुनमेंट होणार आहे. समजलं? 6 वाजता सगळ्यांना शक्य आहे की 6:30ला घेऊया? तुमचा टाइम सांगा. हा. 6 वाजता घेऊया? ओके. उद्या पहाटे 6 वाजता तुमचं अटुनमेंट होणार आहे, जे फ्री ऑफ कॉस्ट आहे. तर तुम्हाला अटुनमेंटसाठी काय करावं लागेल हे सांगते. की याआधी जे रिपीटेड स्टुडंट आहेत त्यांनी अटुनमेंटसाठी यायचं नाही, कारण की अटुनमेंट एकदाच होत असते. अटुनमेंट ज्यांना ज्यांना घ्यायची आहे त्यांनी मला पर्सनली किंवा ग्रुपवर मेसेज करा की तुम्हाला अटुनमेंट हवी आहे, तुम्ही रेडी आहात. ओके. रुपाली मॅम, तुमचं लास्ट टाइम झालेलं आहे. ओके. प्रतीक्षा मॅम, तुमचं देखील लास्ट टाइम झालेलं आहे. ज्यांचं अटुनमेंट झालेलं आहे त्यांनी पुन्हा अटुनमेंट घ्यायचं नाहीये. ज्यांचं अटुनमेंट राहिलंय ते 6 वाजता उद्या रेडी राहा. अटुनमेंटला बसताना हे आपलं क्राऊन चक्र आहे, आणि आपल्या बेंबीच्या खाली, ओके, म्हणजे कमरेच्या तिथे चक्र असतं. तर तुम्ही बसताना असं सगळ्यात महत्वाचं व्हिडिओ ऑन करायचा आहे. व्हिडिओ ऑन नाही केलात तर मी तुम्हाला अटुनमेंट देऊ शकत नाही, प्रोसिजरच होऊ शकत नाही. तुम्ही समोर दिसतच नाहीये तर मी कशावर अटुनमेंट करू, म्हणजे एनर्जी कुठे पास करू? ओके. तर सगळ्यात पहिला नियम काय आहे की अटुनमेंटला बसताना व्हिडिओ ऑन करायचा आहे. ओके. दुसरी गोष्ट, आसन घेऊन बसायचं आहे. तिसरी गोष्ट, तुम्ही इथून अगदी कमरेपर्यंत मला दिसले पाहिजेत असं बसा. अटुनमेंटला बसताना धूप किंवा अगरबत्ती लावून बसायचंय, म्हणजे थोडस एनर्जी जी आहे ती धूप का आपण फिरवतो घरामध्ये, तर निगेटिव्ह एनर्जी रिमूव्ह होण्यासाठी. तर तुम्ही उद्या जेव्हा अटुनमेंटला बसाल तेव्हा थोडस फ्रेश वाटण्यासाठी अगरबत्ती लावून बसायची. आणि सगळ्यात महत्वाचं की अटुनमेंटला बसताना अशा ठिकाणी बसा की समोरून कुत्री मांजर वगैरे जाणार नाही, किंवा एखादी व्यक्ती तुमच्या
समोरून पास होणार नाही किंवा जवळून पास होणार नाही, किंवा एखादी व्यक्ती झोपलेली आहे बाजूला आणि तुम्ही अगदीच बाजूला बसून अटेन्डमेंट घेता, तर असं करायचं नाही. ओके. कारण की हा युनिव्हर्सल एनर्जी आहे. आणि लहान मुलांना सोबत घेऊन देखील अटेन्डमेंट घ्यायची नाहीये. अटेन्डमेंट कशी घ्यायची तुम्हाला समजलं, शक्तिपात कसं घ्यायचं ते तुम्हाला समजलं. तर उद्या सकाळी 6 वाजता आपला अटेन्डमेंट होणार आहे. सगळ्यांनी रेडी राहायचं आहे. एक ग्लास पाणी पिऊन रेडी राहायचंय. ओके. किती जण रेडी आहेत उद्या अटेन्डमेंट घेण्यासाठी? कोण? किती जण रेडी आहेत? त्याप्रमाणे थोडस अरेंजमेंट करता येईल. मोनाली मॅम रेडी आहेत. अजून किती जण रेडी आहेत अटेन्डमेंट घ्यायला? फ्री ऑफ कॉस्ट आहे. अजून कुठे तुम्ही जर गेला तर कमी ते ₹500 चार्जेस घेतात अटेन्डमेंटचे. मानिक सर आहेत. ओके. अजून ज्यांना ज्यांना अटेन्डमेंट घ्यायची आहे त्यांनी थोडस सांगितलं तर बरं होईल. 1 to 1 देखील आपण अटेन्डमेंट मग घेऊ शकतो. ओके. तर उद्या सकाळी 6 वाजता आपली अटेन्डमेंट होणार आहे. सगळ्यांनी बेडी रेडी राहायचं आहे. की असल्यास थोडेसे म्हणजे व्हाईटिश जर तुम्ही कपडे घातलात, म्हणजे डार्क कलर. हा, ओके. थोडेसे लाईट कलर यूज करा. ओके. आवाज येई नाही, तेच मोठी गर्दीचा आवाज यायला. सॉरी सर. हा, ओके. तर आता आपण इथेच थांबूया. बरोबर तुम्हाला क्लास कसा वाटला हे तुम्ही ग्रुपवर शेअर करू शकता. बरोबर तुम्ही सगळ्यांनी मला ऐकून घेतल्याबद्दल बर थँक्यू. बरोबर थँक्यू. 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 बरोबर.